तर आपण थेट कोंडी गावामध्ये आलेला आहे. चंदन दाखवा, छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंडी आपण इथं आलेला आहे. आपण विचारणार आहे इथल्या नागरिकांना की शिवसेनेचं जे इथं दिसायला लागलंय वलाई, मला सांगा काका, आपल्या कोंडी गावाचे विकास कुठला कुठला राहिलेला आहे? ऐकू येत नाही काकाला, ऐकू येत नाही. हा, ह्या काकाकडे जाणार आहो, ह्यांना विचारणार नाही. मला सांगा काका, आपल्या कोंडी गावाचा काय काय विकास राहिलेला आहे हो? मला काम माहित नाही. ते काय कामं राहिले असतील, रस्ते आहेत, पाणी आहे, हे मिळतं का तुम्हाला व्यवस्थित? हा, मारुती मंदिर समोरचं काम एक राहिले. मला सगळं कुठं मंजूर झाले. ही मारुती मंदिर समोर आहे, ही रोड आहे, विकास राहिलेला आहे आता. ही राहिला. आणि शेतकऱ्याचे समजे पाणी लागून गेले, पंचनामा डोकरानं खाऊन हवार केले सगळं. बघा चला शेतात आता सध्या पंचनामा करायला या म्हणते, ऑनलाईन फॉर्म म्हणते ते, फॉर्म भरला या म्हणलं की पुन्हा म्हणते ते उद्या येतो म्हणते. चला आता सध्या वावर समजा सफाई वावरूची पण दखलच घेत नाही ती. आता तलाट्याला दुपारीच फोन करून बोललो, तलाट्याला बोललो, तलाठी काय म्हणला, तुम्ही जरा ते नीट ग्रामसेवकला विचारा म्हणला. मग आता त्याला विचार, ह्याला विचार, विचारायचं कोणाला विचार. आता तुम्हाला सांगलो बघा एवढं. मला सांगा काका, काकूला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? बंद झाले, दोन हप्ते बंद आहे. मग 2 हप्ते काय कारण ते आम्हाला सांगत कोण सांगते त्याला? अहो कसं मिळत नाही तर नमोचे पैसे मिळत नाही तर लाडकी बहीण मिळत नाही. आमच्या धानाला भाव मिळत नाही. सोयाबीन आमचं होतं त्यावेळेला 3,000 आणि 3,500 घेतलं, आता 5,500 रुपये भाव आहे. हा, काय करायचं शेतकऱ्यांना? एक तर अतिवृष्टी होऊन सगळं त्यांनी जाहीर केलं 32,500 हेक्टरी, दिलं 8,500. पीक विम्याचा पत्ता नाही, नमोचा पत्ता नाही, शेतकरी मरा लागली ती. मग आता तुम्ही असं जर जाहीर करून देत नसलो तर शेतकऱ्याने काय करायचं? काय म्हणते शेतकरी? हा, 1 मिनिट. हा, मला हा सांगा, काय म्हणला नडत नाही म्हणते ती. कोण? आमचं शेतकरी वाचून नडत नाही म्हणते ती. कोण म्हणलं असं तुम्हाला? कोण म्हणलं ना, समधीच म्हणते ती. एक जण म्हणते ती काय. आता ती एकनाथराव हे पंडितने पैसे पाठवतो म्हणून 2 हप्ते लोकांचं वाट बघत बसले. काय विचार करायचा कोणा सगळं? दखल नाही कुणाची, कोणाला कोणाची दखल नाही, कुणाची दखल नाही असं हे कमत. हा, काय म्हणला? नमोचा ते केंद्र सरकारचा त्याच्या बरोबर ह्याने हप्ता टाकायला पाहिजे होता. 4 महिने झालं ते ह्यांचा नमो आलाच नाही. 4 महिने झालं. आता 1 देणार म्हणून असं पेपरला आहे आज. 1 देणार म्हणजे 1 बुडवणार का? 1 देणार म्हणजे दुसरा बुडवणार का, असं हे शेतकरी बंधू म्हणतात. हा, पहिल्याची नुकसान भरपाईचे पैसे 2-2, 3-3 वेळा मिळाले. आणि आम्हाला एकदा दिल्यावर आता पुन्हा येत्याला म्हणून वाट बघा म्हणून सांगितलं. आता कोणाची वाट बघायची? किती मिळाले तुम्हाला नुकसान भरपाई? 10,000 मिळाले पहिल्यांदा. 10,000 मिळाले. विशेष संपलं त्याच्यावर पुन्हा शेवटच. पुन्हा 2-2, 3-3 एकाला मिळलं. आमची दखलच नाही त्याच्यात. त्यांची दखल घेतली नाही. मला सांगा, काय विकास राहिलाय? लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या वहिनीला मिळतात का ते सांगा पहिला. कुठलं भेटूनच भेटी नाही. लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत अद्याप आपण बघितलं, 2-3 विचारला या गावामध्ये की कोणाला भेटत नाही असं हे काका म्हणलेत मला. हा, मी तुमच्याकडे येतो. मला सांगा, वहिनीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का? मिळतोय. त्या गावातले कुठले कुठले विकास राहिले, प्रलंबित कामं राहिले? भरपूर विकास राहिलेला आहे गावाचा. शिरापूर उपसाक गेले, कोंडीला लाभ नाही. वन्य प्राण्यापासून त्रास आहे शेतीला. कोणी येत नाही गावात. गुरा दवाखाना नाही. बरेच अशा अडचणी आहेत गावामध्ये. गुराचा दवाखाना नाही, लक्षात असू दे, हे असं म्हणतात. हा, पुढं नाही, एवढंच. बाकीचा हाय विकास. तुमच्या गावातला एक उमेदवार कोण तर थांबवलाय का नाही तुम्ही इथं? आता 2 आहेत तशी. कोण कोण आहेत? धनाजी भोसले आहे, ते सोमनाथ राऊत आहे.
म्हणजे हे दोघ जण गटामध्ये थांबलेत. मला सांगा, तुम्हाला ह्या दोन्ही पैकी कुठला उमेदवार चांगला वाटतो विकासासाठी? आम्ही नागरिक आहे, आम्हाला कोणत्या उमेदवाराचं देणं घेणं नाही आहे. मी शेतकरी आहे. सध्या माझ्या सोयाबीनला सरकार हमी भाव देतो म्हणला होता. हमी भावात आमचा सोयाबीन उचललाच नाही. पाक शेतकऱ्याचा माल विक्रीला बाहेर गेला तरी ते हमी भाव चालू केला नाही. मग त्यासाठी शेतकरी नाराज आहे. सोयाबीनला हमी भावात मला पैसे मिळालेले नाहीत. माझी एवढंच चिंता आहे. कोणी काय करू शकत नाही शेतकऱ्यासाठी. कुणी काय दखल घेऊ शकत नाही. नुसतं आश्वासन हमी भावात आम्ही सोयाबीन घेऊ. मग आमचं म्हणणं काय, तुम्ही सोयाबीन हमी भावात घेणारा तर 24 तास दुकान उघडं ठेवा. कोणचा शेतकरी कधी येईल, कोणचा ती घाणच माल आहे, हीच माल आहे. अहो घाण माल असेल तर तुझं 5 किलो 2 किलो कट कर. मग ह्यासाठी आमचं शासनाला म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला हमी भाव मिळावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा असं हे म्हणलेत. मला सांगा, सबिया तुम्ही या. मला सांगा, तुमच्या गावामध्ये 2 उमेदवार आहेत. विकास करणार कोण वाटतो तुम्हाला? दोघं पण विकास करू शकतात. विकास करू शकतात. ह्या गटातून, पंचायत समितीच्या गटातून 2 उमेदवार थांबलेत. धनाजी भोसले विकास करू शकतात. धनाजी भोसले करू शकतात. थेट अजून आपण तिकडे जाणार आहोत. चंदन, चला. की गावकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या शेती माल भावाला भाव मिळाला पाहिजे. मला सांगा साहेब, तुम्ही इथले नाहीत. हा, ह्यांना बोलता येत नाही. अजून आपण गावकऱ्यांचं म्हणणं घेणार आहे. ह्यांच्या तर बाण दिसायला लागलाय. मला सांगा, नाही आपण तिकडे जाऊया. या हा, तिकडं मशाल आहे, ते बोलवा लागलेत. हा, मला सांगा, तुमच्या कोंडी गावाचा प्रलंबित कुठले कुठले कामं राहिलेत? ते हायवेचं एक फक्त रस्ता आपला आहे मेन, प्लस हे 2-3 काम आहेत. 2-3 काम म्हणजे तुम्हाला काम आता गावातला मधला रस्ता, मंदिरच्या पुढचा रस्ता केला. मग ती काय मध्ये थांबवला, मध्ये काय केला. आणि ग्रामपंचायतच्या इथं जे हे बांधायचं होतं ते का नाही बांधलं? कोण बांधताय असं तुम्हाला वाटतंय? आता बांधेल की आता आम्ही नाव घेत नाव जे बांधायला पाहिजे ना, झालं पाहिजे ना. कुठलं तुम्ही कुठल्या ह्याच्यात ते केलं ते बघा. ठीक आहे, काय केलं, ठीक आहे. काय केलं ते तुम्ही सांगा ना. कुणी काय केलं ते त्यांनी पण सांगतील. बर, ठीक आहे. आपण चंदन, चला इकडे जाऊ म्हण आणि थेट अजून पुढे जाऊ. इकडे दाखवा चंदन समोर. हे सगळे धनुष्य बाणाचे झेंडे लागलेले तर दिसतात आपल्याला. आणि इकडं बघा लागलो, इकडं मी दिसतंय आपल्याला. मंदिर कुठलं आहे आपण अजून बघितलो नाही, पण मंदिरात मी जाणार आहोत आपण आणि विचारून घेणार आहे की ह्या गावचे कुठले कुठले कामं राहिले. चला या चंदन. गावामध्ये कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेत आपण विचारणार आहोत. काका नमस्कार. मला सांगा, या गावचे कुठले कुठले प्रलंबित कामं राहिले? तो काम काय राहिलेले आहेत का इथं? का नाही काम कसले? हे रस्त्याचे म्हणा. मग राहिले की तिकड गावात रस्ता अजून पलीकडे गाव आहे, लांब असं हे मोठं गाव आहे. तिकडे वर आहे, इकडं आहे. वर काँक्रीट करायचं आहे, इकडे नळ्याचा काँक्रीट करायचं आहे. लय कामं राहिले की गावात बी काँक्रीट करायचं आहे. एक बोर्ड मोठा आहे. ठीक आहे. अजून आपण गावात जाणार आहोत आणि विचारणार आहोत गावकऱ्यांना की आपल्या गावातले कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेत. चंदन, अजून इथे मी बसलेले आहेत लोक. तिकडे जाणार आहे ते काकाकडे आणि त्या काकांना विचारणार आहे आपल्या इथं कुठले कुठले कामं राहिलेत काका आपल्या गावचे.
मला सांगा आपल्या गावचे कुठले कुठले कामं राहिले तो ते आपल्याला माहित नाही. मी परगावचा आहे. तुम्ही परगावचे आहेत, तुम्ही इथलेच आहेत का? मला सांगा आपल्या गावामधले कुठले कुठले रस्ते राहिलेत, काय प्रलंबित काम आहेत? रस्ते समजा खड्डे जायचे रस्त्याने. नळाला जवळजवळ 15 वर्ष पाणी येत नाही. नळाला 15 वर्ष पाणी येत नाही. मला सांगा मोदीची जी संकल्पना होती घर तिथं नळ, आणि ती योजनाचा लाभ इथं तुम्ही शेतकरी घेताय का? कुठेच नाही. जे मोदी साहेब म्हणाले होते घर तिथं नळ ग्रामीण भागामध्ये असणार आहे असं म्हणले होते, ती योजना होती ती ह्या गावात तर दिसेना. हे म्हणले की गावात आहे का नाही, प्रत्येकाच्या घरी नळ आहे का नाही? नळ आहेत पण पाणीच येत नाही. नळ मोडून गेली, नळच नाही ते. नळच नाही ते. बर ते कसं पीयूसी पैपाचे आहेत का कसं लोखंडी बसवले? PVC. पीव्हीसी पैपाचे नळ बसवलेत. आपण तर बघितलेलं आहे, पण हे बी सुद्धा म्हणतात की पीयूसी चे पैप बसवलेत. काका मला सांगा लाडक्या बहिणीचे पैसे वहिनीला मिळतात का? मध्ये देत होती. देत होती पहिले देत होती. मग आता देतात का? आता काय माहित नाही भाऊ. पहिले तर देत. अहो वहिनीला विचारा की. नाही पहिले देत होते साहेब, पहिले देत होते. आता माहित ना आपल्याला बघा. आता माहित ना, पहिले तर देत होते. दर महिन्याला पैसे येत होते वहिनीला? येत होते पहिले येत होते साहेब. आता काय माहित नाही, पहिले येत होते. पहिला येत होते, पण आता मला सांगा लाडक्या बहिणीच्या वहिनीला पैसे मिळतात का? 2 महिने झाले, 2-3 महिने झाले ना. 2-3 महिने झाले लाडक्या बहिणीचे पैसे या गावामध्ये येत नाहीत. मला सांगा तुम्ही इथलेच का? हे परगावचे आहेत. थेट गावात जाणार आहे आपण आणि गावातल्या लोकांना विचारणार आहे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? चंदन या. बघूया आपण गावात जाणार आहे आणि विचारणार आहे. आपण थेट रामनगर कोंडी इथं आलेला आहे आणि आपण इथल्या लोकांचं म्हणणं घेणार आहे की या कोंडी गावामध्ये कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेत. त्या ताईकडे जाणार आहे, त्यांना विचारणार आहे आपण लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का ताई तुम्हाला? मला सांगा लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का? भेटत होता, 2 महिने झाले नाही भेटले. आपल्या या गावचा कुठला कुठला विकास राहिलाय ते नाही जास्त माहिती मला काय. जर तुम्ही आता गाडीवर फिरता आणि रस्ते असतील, पाणी आपल्याला मिळतं इकडं? बोर आहे घरात हा. आमच्या पण इथं. आजूबाजूच्या लोकांना भेटते का? काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या कोंडी गावाचा? रस्ते व्यवस्थित, काय बाकीच्यांचे ज्यांची पाण्याची सोय नाही तिथं पाण्याची सोय झाली पाहिजे. शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे का नाही? शेतकऱ्यांना भाव तर अगोदर भेटला पाहिजे. त्यांच्या धान्याला त्यांना भाव भेटला तरच पुढे येईल ना. एखाद्याचं कंपनीचं किंवा प्रोडक्टचं कसं आपण त्याला भाव भेटतो, पण शेतकऱ्यांना तसं भाव भेटत नाही म्हणाला, असं तसं त्यांना भेटला पाहिजे. खूप चांगली माहिती दिली आहे चंदन ताईंनी. थेट आपण तिकडे जाणार आहोत. चला अजून कुठला कुठला विकास किंवा लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का आपण सगळ्यांना विचारणार आहोत. मला सांगा साहेब, तुम्ही इथलेच का? इथं माझं नातेवाईक आहे. होय. माझं मतदान इथं नाही, पण नातेवाईक इथल्या जवळचे मी संबंधित आहे. होय. हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा, यांची खरी शिवसेना आहे. हा, आणि आज उद्धव साहेबांचे अनेक लोक सोडून गेलेत, हा, परंतु शिवसैनिक आहे तिथंच आहे. हा. तर साईडला आहे. अनेक शिवसैनिकांना वाटतं की उद्धव साहेबांचेच हा, उमेदवार निवडून यावेत. हा, आज तुम्ही पाहिले लोकसभेमध्ये हा, 10 खासदार, हा, विधानसभेमध्ये पक्ष नाही, नाव नाही, चिन्ह नाही, हा, सगळं नसताना 20 आमदार निवडून आले. हा, हा. हे कशाचं द्योतक आहे? ह्याचा अर्थ असा आहे की आज पण तळागाळामध्ये शिवसेनेला मानणारे हजारो लाखो शिवसैनिक आहेत.
आणि हेच मला सांगायचं की ह्यावेळी जिल्हा परिषदचं निवडणूक असू दे त्यामध्ये सुद्धा हेच निवडून येणार, कोण कितीही प्रयत्न करू दे. बरं, आपला सिटीमध्ये राहता तुम्ही, मी सिटीमध्ये राहतो. आपला प्रभाग किती आहे? प्रभाग क्रमांक 7. प्रभाग 7 खतरनाक आहे एकदम. खतरनाक आहे, कोण निवडून आले तुम्हाला माहिती आहे. हा, आणि मी आता ठीक आहे, माझी ओळख म्हणजे मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. हा, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. मला सांगा इकडे, आपल्या गावचे कुठले कुठले प्रलंबित कामं राहिले तो? गावचे कामं भरपूर प्रलंबित आहेत. रस्त्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि बाकीचे काय जे मेन मुद्दा, आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते गावठांची जमीन आहे, ते प्रत्येकाच्या नावावर उतारे व्हावे. प्रत्येकाच्या नावावर उतारे व्हावे असं हे म्हणतात. गावठणचा काय प्रश्न आहे? ही जी जागा आम्ही जी राहतो ते जागा ग्रामपंचायतच्या अधिकृत गावठांच्या अधिकाऱ्याकडे, त्याचा आम्हाला या जागेचा काही लाभ मिळत नाही. त्याचा लवकरात लवकर आम्हाला सरकारने लाभ घेऊन द्यावा. इथं मशाल आणि धनुष्यबाण दिसतंय, हो, दोन्ही आहेत. काय वाटतंय तुम्हाला? ते आता जनतेने ठरवायचं, कोणाला द्यायचं कोणाला नाही. ते जनता ठरवेल. येत्या 7 तारखेला आणि 9 तारखेला कळेल. ज्याचा विजय ज्याचा परिचय त्याचा परिचय जनता ठरवणार. मला सांगा, लाडकी बहीण ही योजना भाजपवाले म्हणतात आमची आहे आणि शिवसैनिक म्हणतात की आमची आहे. मशालचं म्हणणं काय आहे? जे पैसे घेतात बहिणी त्यांना माहिती आहे की ही योजना कोणाची आहे आणि कोणी अंमलात आणली आणि कोणी त्याचं पुढं वाटचाल केली. हे लाडक्या बहिणीला सर्वांना माहित आहे की पैसे कुठून येतात, कसे येतात आणि कुणी स्टार्टिंगला कुणी योजना राबवली, हे मतदाराला सगळं माहित आहे. धन्यवाद. थेट आपण आणखी जाणार आहोत पुढं आणि विचारणार आहोत सगळ्यांना की लाडक्या बहिणीचा लाभ आपल्या ताईंना मिळतंय का. आपण तिकडे जाणार आहोत आणि त्या ताईला विचारणार आहोत की लाडक्या बहिणीचं जे लाभ आहे त्या ताईंना मिळतंय का. मला सांगा ताई, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का हो तुम्हाला? हो, दर महिन्याला मिळतात. हा 2100 रुपये द्यावं असं वाटतंय का तुम्हाला? आहे, एवढं तरी बाद झालं. आपल्या गावचं कुठला विकास राहिलेला आहे अजून तुम्हाला वाटतंय? रस्ते असतील, पाणी असेल. पाणी मिळतंय तुम्हाला? आहे की पाणी असं मिळते. होय. काकू, मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे लाभ मिळतंय का लाभ? हा, माझं काढलंच नाही, वय बसत नाही. होय. कुठलं कामं राहिलेत आपल्या गावचे? काय व्हायला पाहिजे गावामध्ये असं वाटतंय तुम्हाला? मोह वाटते की काय व्हायला पाहिजे? आता पाण्याची सोय, लाईटीची सोय, रस्ता तर झालाय, लाईट का बंद पडते ते. आता तुमच्या गावात 2 उमेदवार आहेत, एक मशाल आणि एक धनुष्यबाण. काय वाटतंय तुम्हाला? आता काय वाटते, काय सांगावं का आपल्याला सगळे सारखे, आपल्याला काय. आजी म्हणले सगळेच सारखे आहेत. त्या ताईकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की लाडक्या बहिणीचा लाभ ताई तुम्हाला मिळतंय का, तुम्ही घेता का? घेतो. ताई म्हणाले की लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला. मला सांगा, आपल्या गावचं काय विकास व्हायला पाहिजे? मी आता इथं माहेर हा, गावाला. हा, होय. पण पहिला जन्मच ह्या गावचा आहे. तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतंय का? हा, इकडे. कधी कधी नाही, कधी कधी मिळतंय हो, कधी कधी नाही, असं आहे. हा, 1-2 हप्ता चुकताय, एखादा येत आहे, असं आहे. आपण बघितलं आहोत की सगळ्याच जे महिला आहेत इथं गावामध्ये येऊन आपण विचारलो काय लोकांना मिळतंय लाभ, काय लोकांना मिळत नाही. आपण अजून थेट जाणार आहोत आणि आपल्या लाडक्या बहिणीला विचारणार आहोत की लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का. चला चंदन. हा, चला. थेट आपण अजून गावात आलो. ताई, मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतंय का? मिळते की 2100 रुपये मिळावं असं तुम्हाला वाटतंय का?
वाटतंय हा वाटतंय पाणी आपल्या गावात आहे. आहे काय विकास राहिला ह्या गावचा? काय राहिलं तर काय सांगू मी. म्हणजे रस्ते असतील, हा रस्ते Light हाय, असेल. चंबर हाय, लाईट हाय, या 2-3 आहेत बाकीच हाय सगळं. तुमच्या गावात 2 उमेदवार आहेत, एक धनुष्य आणि एक मशाल. काय वाटतंय तुम्हाला? धन्यवाद ताई. अजून थेट जाणार आहे, त्या काकाकडे जाणार आहे आणि त्या काकाला विचारणार आहे, काका मला सांगा आपल्या गावचं कुठले कुठले विकास कामं राहिलेले आहेत? काय आपण राजकारणातच नाही. राजकारणात नाहीत तुम्ही, पण राजकारणाचा विषय बाजूला, विकास काय व्हायला पाहिजे या गावचा? कोण विकास करत नाही, आपलं किस्से भरायचं बघते सगळीजण, फक्त किस्से भरते त्या आधी. ठीक आहे, धन्यवाद आहे. किशा भरतेत असं हे काका मला लागलेत. आपण अजून जाणार आहोत थेट. अजून ते 2 ताई यायला लागलेत, त्या ताईंना विचारणार आहे, ताई मला सांगा लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का हो तुम्हाला? हा मिळतंय मिळतंय. हा 2100 रुपये मिळावं असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय की, पण आता काय सगळ्या बहिणीवाला द्यायचं म्हणलं का थोडी आहे का संख्या सांगा. हा? तुमच्या गावचे कुठले कुठले विकास कामं राहिलेत, म्हणजे रस्ते, लाईट हा. ते आहेत का तुमच्या हाय गावात? ती हाय ती आहे ती लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो तुम्हाला? हा मिळतंय. त्या ताईला बी मिळतात चंदन. त्या ताई- 2100 मिळावं तुम्हाला असं वाटतंय का? पण मिळलं नाही सर, जेवढे हाय देईल तेवढं त्याच्यावरच आभार त्याच्यावरच मानतो. आभार मानतो भावाचा आमच्या. 1500 मिळावं, पण ते रेग्युलर मिळावं. महिन्याला आम्हाला टाकलं तरी बी बाद झाला आमच्या भावाला. हा. थेट अजून आपण जाणार आहोत. आपण कोंडी गावामध्ये आलो. लाईट आहेत का तुमच्या गावामध्ये? लाईटी आहेत? लाईट आहे तशी लाईट आहे, पण आमच्या गल्लीला रोड नाही तेवढा. हा. हा. रोड नाही यांच्या घरात. लक्षात असू दे, जे कोण उमेदवार आहे लक्षात हा. असू दे. रोड नाही तेवढा. रोड आणि लाईट. लाईट पाणी येते का तुमच्या? हा पाणी येतंय, रोजच येते पाणी. रोज रोज येते पाणी? रोज येतंय. म्हणजे बोर आहे तर बोरच्या सोडते ती सर चौकड. हा येते. धन्यवाद ताई. या चंदन. अजून आपण विचारणार आहोत, भरपूर जण आहेत. मला सांगा तुम्ही इथलेच का? काय काय विकास व्हायला पाहिजे आपल्या कोंडी गावचं असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे मग तांड्यावर चालू बरं, तांड्यावर मी मतदान असेलच ना. आहे जेव्हा असं कसं आहे गे मतदान आहे का तांड्यावरचे? हा. काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या कोंडी गावचं? काय होईल ते होईल, आता काय करायचं ना. हा. काय होईल बरं, ते बहिणीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळते का? पैसे मिळतेत? मिळते काय मिळते का? मग ते तर पैसे जुनाचे केले, मग मतदान कोणाला करणार? तेच पक्ष करायचा. थेट काकाकडे जाणार आहोत. काका बोलायला लागलेत. आणि या चंदन, आपण कोंडी गावात आलो आणि काकाला विचारणार आहे, आपल्या कोंडी गावचं काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? पाण्याची सोय नाही, चाऱ्या खांदून किती 2014ला चाऱ्या खांदलेत, पैप आता उंदरं खायला लागली. तर अजून पाण्याची पुरवठा नाही, सोय नाही. गोरगरिबांनी काय करायचं, त्याला अनुदान नाही, काय नाही. इकडे खेडेगावात सगळे उपासमार पडायला लागलेत. इकडे कोण लक्ष देणं. आम्ही जे कोण आमचा शब्द सांभाळेल त्याला आम्ही मत देऊ. तुमच्या गावामध्ये 2 उमेदवार आहेत, एक हा. मशाल घेऊन थांबलेत आणि एक धनुष्य घेऊन थांबलेत, हा बरोबर? हा. का अजून कोण कोण आहेत? नाही, ही 2च आहेत. हा. बाकीचे अपेक्षा येतात. ही एक मशालवाला, एक आणि एक बाणवाला आहे. हा. मग आम्हाला त्यातलं कुठलं योग्य वाटेल त्याला आम्ही चिन्हावर शिक्का मारू. बरं ठीक आहे, मला सांगा वहिनीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का हो? नाही, आता 6 महिने झालं बंदच आहे ते लाभ. सुरुवातीलाच दिलता ते इलेक्शनच्या मागच्या वेळेला तोंडावर, त्याच्यावर अजून नाही आला. हा. आता येतेच म्हणते ती, एकदम येणार आहे, 10,000 येणार आहे, 5,000 येणार आहे. हेच कालवा नुसता मोठेपणाच आहे यांचा. हा. आणि मोठेपणात पोकळ वासा आहे ही सरकार. काय मोठेपणा आणि पोकळ वासा असं हे काका म्हणते. हा. वहिनी कुठे आहेत? ठीक आहे. वहिनी या इकडं. मला सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? बंदच आहेत, 6 महिने झाला आता. 6 महिने झालं बंद आहे. 6 महिने झालं लाडक्या बहिणीचे पैसे बंद आहेत. आणि यांच्या गावामध्ये 2 आहेत, एक मशाल आणि धनुष्यबाण. काय वाटतंय तुम्हाला? योग्य वाटलं तिथं टाकणार आहे, आम्ही काय सांगू शकत नाही. योग्य जी वाटेल ती टाकल. योग्य खरंच? नळाला पाणी सोड. हा हा, इकडे या, इकडे या. हा.
14 वर्ष झालं नळाला पाणी सोडतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे, शुद्ध पाणी पाचतो म्हणून ह्या मोदी सरकारनं दिलेलं आहे. आतापर्यंत अजून कुठलीच योजना यांची आम्हाला पोचलेली नाही. खरंच ह्याच्यावर- घर तिथं नळ ही मोदीची संकल्पना होती का? संकल्पना, हा. होती का नाही? होती का नाही? घर तिथं नळ मोदींची संकल्पना आज 15 वर्ष 17 वर्ष झालं काही या सरकारनं राबवलं नाही. आम्ही नाराज आहे त्यांच्यावर. चला चंदन, अजून आपण त्या काकूकडे जाऊ म्हण आणि त्यांना विचारू म्हण की काकू मला सांगा, तुमच्या सुनाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? सुना तिकडे गावाला ती मुलं वागले आता इथं काय ठेवा आता बरं, माहिती द्या. इथं तुमच्या गावचं कुठला विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? रस्ते असेल, लाईट असेल, दिवाबत्ती असेल, काय व्हायला पाहिजे? अहो सगळं वाढलंय, सगळं बरोबर आहे, पण माझ्या घरात निकीच अडचण आहे, निकीच मी वनवासी आहे, काय करू सांगा? काय करावं सांगा? असं झालं सगळे महागाई झाली झाले महागाई झाली. सगळं महागाई झाले, सगळं योग्य सगळ्या अडचणीच आहे ती करून खाणार काय करावं? हे तुम्हाला योग्य. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का नाही? अव आता केले पण ते अर्ध निर्णय झाले, आलं नाही काय गेलं नाही असं काही हिशोबाच नाही. होय. मग काय करावं आता? आता कार्ड देतो म्हणले ते रेशनचं कुठं काय येईल तेव्हा येईल. ठीक आहे चंदन, या इकडं, चला तिकडे जाऊ आपण. आणि भरपूर जणांचं आपण म्हणणं घेतलंय आणि सगळ्याला विचारलंय आपण की लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का नाही मिळतात. या गावकऱ्यांचं म्हणणं घेतलंय. थेट आपण आता गावात जाणार आहोत आणि विचारणार आहे लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत, तिथं तर अर्ध्या निम्म्या आपल्या लाडक्या बहिणीला मिळतात आणि अर्ध्या निम्म्या लाडक्या बहिणींना मिळत नाहीत. आणि ह्या गावामध्ये 2 दिसा लागलेत, एक मशाल आणि एक धनुष्यबाण. चला चंदन.